या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर। आमच्याकडे सर्व त्वचा रोग, केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील। त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमूव्हल, टॅटू रिमूव्हल, CO2 लेझर, चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी MNRF लेझर, पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध। आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक, पहिला मजला, उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा, स्वामी समर्थ केंद्राजवळ, पारेगाव रोड, येवला। नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आता बातमी पाहत आपण येवल्यातून। नाशिक विभागाचे विधान परिषद मतदान उद्या संपन्न होणार असून येवल्यातील मतदान केंद्र क्रमांक 5 ची तयारी पूर्ण झाली आहे। महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचं होम ग्राउंड असलेल्या मतदान केंद्रावर सर्वांचे लक्ष लागले आहे। नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी उद्या दिनांक 18 जून रोजी मतदान होत असून येवला तहसील कार्यालयात मतदान केंद्र क्रमांक 5 असून या ठिकाणी येवला, मनमाड, नांदगाव अशा एकूण 88 नगरसेवक आपल्या मतदानाचा हक्क बजावतील। याच मतदान केंद्राची तयारी प्रशासनाच्या वतीनं पूर्ण करण्यात आली असून महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचं होम ग्राउंड असलेल्या येवल्यातील मतदान केंद्रावर सर्वांचं लक्ष लागलं आहे। SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, येवला। पार पडते कशा प्रकारच्या अडचणी? 18 जून रोजी आपल्याकडे मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। या ठिकाणी येवला तहसील कार्यालयामध्ये तहसीलदारांच्या दालनामध्ये मतदान केंद्र असणार आहे। त्या ठिकाणी आम्ही 3 कर्मचारी असणार आहेत, मतदान केंद्र अध्यक्ष, मतदान कर्मचारी क्रमांक 1, 2 आणि 1 शिपाई। या ठिकाणी आमची पूर्ण तयारी झालेली आहे। पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी येवला शहर यांचा पुरेसा पोलीस बंदोबस्त आहे। आणि मतदार जर म्हटलं तर या ठिकाणी येवला नगर परिषद, मनमाड नगर परिषद आणि नांदगाव नगर परिषद यांचे एकूण 88 मतदार या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क सकाळी 8 ते 4 या वेळेमध्ये बजावणार आहेत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे हॉटेल वर्मा पॅलेस, प्युअर व्हेज मल्टी क्युझिन रेस्टॉरंट, लक्झरीज AC रूम, बॅनक्वेट हॉल, ओपन टेरेस रेस्टॉरंट। ठिकाण हॉटेल वर्मा पॅलेस, नगर मनमाड महामार्ग, उपजिल्हा रुग्णालय शेजारी, येवला।